सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया, खिलाओ बढिया. कोथळी येथील क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 27वी, क्रांती विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेची 31वी आणि क्रांती दूध संस्थेची 5वी संयुक्त वार्षिक सभा उत्साहात पार पडली. पतसंस्थेच्या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन देवगंडा पाटील होते. प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली. संचालक सतीश पाटील यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. पतसंस्थेचा वार्षिक अहवाल संचालक संजय नान्हे यांनी सादर केला. संस्थेचा 25वा रौप्य महोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या मयत कर्जदार सभासद कल्याण योजनेअंतर्गत मयत कर्जदाराच्या कुटुंबास 50,000 रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात 20,19,000 रुपयाचा नफा झाला असल्याचे सांगितले. सभासदांना यंदाही 10% लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेला ऑडिट वर्ग मिळाला असून स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा 24 विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. अहवाल वर्षात ठेवीमध्ये 4,64,87,000 रुपयाची वाढ झाली असून संस्थेकडे सध्या 22 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी वायफायवर चालणारे कॅमेरे आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही देऊ, कारण या शाळेत गरिबांची मुले शिकतात. शाळेची व मुलांची जबाबदारी सामाजिक बांधिलकीतून आम्ही घेत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावे, त्यासाठी त्यांनाही सहकार्य करू अशी ग्वाही नांदणे यांनी दिली. विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक सुहास बुर्ले यांनी केले. क्रांती विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप मगदुम यांनी संस्थेला 4,58,000 रुपयाचा नफा झाल्याचे सांगितले. सभासदांना 7% लाभांश देण्यात येणार असून पीक कर्जाच्या वसुलीत 100% यश मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीकांत पाटील यांनी सामूहिक पाईपलाईनद्वारे शेती करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पंपांनाही 7.5 HP पुढील विद्युत पंपांना मोफत वीज योजनेचा लाभ मिळावा. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या काही शेतकऱ्यांना त्यांनी आयकर विभागाची फाईल तयार केली आहे, म्हणून अनुदानापासून त्यांना वगळण्यात आले आहे. अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान व PM योजनेचा लाभ मिळावा असा ठराव करण्याची मागणी केली. सभेने या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला. दूध संस्थेचे 500 लिटर संकलन क्रांती दूध संस्थेचे चेअरमन संजय नान्हे यांनी अहवाल सादर करताना संस्थेला 6,22,000 रुपयाचे उत्पन्न झाल्याचे सांगितले. खर्च वजा जाता चांगला नफा झाला असून त्यातून राखीव व इमारत निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध उत्पादकांना दीपावली भेट देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली असून म्हैस दुधाला प्रति लिटर 9 रुपये व गाय दुधाला 4 रुपये फरक बिल देण्यात आले. सध्या संस्थेकडे दररोज सुमारे 500 लिटर दूध संकलित होत असून आगामी काळात हे संकलन 700 लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. संस्थेला ऑडिट वर्ग मिळाला आहे. सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या प्रथम 3 उत्पादकांना रोख बक्षिसे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नफ्यापेक्षा सामाजिक बांधिलकी महत्त्वाची. दिलीप पाटील यांनी क्रांती पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. मयत कर्जदार सभासदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय हा नफ्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जपणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने MPSC सेवा केंद्र सुरू केले असून भविष्यात IAS IPS मार्गदर्शन केंद्र सुरू करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राजगोंडा पाटील यांनी सहकारातील संस्थांचा उद्देश केवळ नफा नसून तरुणांना रोजगार व सभासदांना सुविधा देणे हा असल्याचे सांगितले. क्रांती पतसंस्था सामाजिक कार्यात महावीर पतसंस्थेपेक्षाही 2 पावले पुढे असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्षभरात ठेवीमध्ये झालेली वाढ ही संस्थेवरील सभासदांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. महावीर पतसंस्थेचे चेअरमन बाहुबली सरांना व व्हाईस चेअरमन प्रकाश पुजारी यांनीही क्रांती संस्थांच्या आर्थिक व सामाजिक वाटचालीची कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सृष्टी नान्हेचा विशेष सत्कार. आबासाहेब गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज सांगली येथून MBA फायनान्समध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड झाल्याबद्दल सृष्टी संजय नांदणे हिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सभेस धनगोंडा पाटील, AD शिरोटे, आदगोंडा पाटील, शरद कांबळे, भैरू हंकारे, भीमगोंडा बोरगावे, गौतम इंगळे, चंद्रकांत शिरोटे, अण्णासू चौले, भरतेश खवाटे, उत्तम तेवढे, अजित पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत राजेंद्र कुमार नान्हे यांनी तर आभार अशोक पुजारी यांनी मानले. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.